पेसा भरती तात्काळ करण्यात यावी या मागणीसाठी गेल्या जवळपास 24 दिवसांपासून आदिवासी विद्यार्थ्यांनी सुरू केलेल्या आंदोलनात आता माजी आमदार जे.पी. गावित देखील सहभागी झालेले आहेत। खरं तर अनुसूचित पेसा क्षेत्रातील 17 संवर्गातील कायमस्वरूपी तात्काळ पद भरती करण्यात यावी या मागणीसाठी 1 तारखेपासून या सगळ्या विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केलेलं आहे। नाशिक येथे पात्र उमेदवारांचं गेल्या जवळपास 22-23 दिवसांपासून हे आंदोलन आणि उपोषण सुरू आहे आणि आता या आंदोलनात माजी आमदार जे.पी. गावित हे देखील सहभागी झालेले आहेत। जे.पी. गावित यांच्यासह भास्कर गावित, चिंतामण गावित हे देखील आता काल रात्रीपासून आंदोलनात सहभागी झालेले आहेत। आमदार जे.पी. गावित यांनी आदिवासी नेत्यांचं आदिवासी विभागाच्या आयुक्तालयात बेमुदत उपोषण सुरू करू अशा पद्धतीचा इशारा दिला होता आणि त्या दृष्टीने आपण दृश्यांमध्ये बघू शकतोय स्वतः माजी आमदार जे.पी. गावित असतील, चिंतामण गावित असतील हे देखील या संपूर्ण आंदोलनात आता सहभागी झालेले आहेत। या संपूर्ण आंदोलनामुळे नाशिक ग्रामीण भागामधल्या वाहतुकीवर प्रचंड मोठा परिणाम झालेला आहे। पेठ सुरगाणा भागातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या या आंदोलनाचा फटका इथल्या वाहतुकीला बसलेला आहे आणि त्यामुळे जवळपास 24 तासांपासून नाशिक आणि पेठच्या दरम्यानची वाहतूक ठप्प झालेली असताना आता स्वतः माजी आमदार जे.पी. गावित देखील या उपोषणात सहभागी झालेले आहेत। त्यामुळे या संदर्भात आता शासन स्तरावर नेमका काय निर्णय घेतला जातो हे बघणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरा पर्सन आकाश शिवलेसह मी चंदन पूजाधिकारी, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।